तुम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक धनगरानं ठरवलं, ताकदीनं मुंबईत गेले, 16 तारखेला तुमचा प्रश्न निकाली लागू शकतो. आणि तुम्ही जर कमी पडले तर मग महिना, 2 महिने, 4 महिने, 6 महिने, वर्ष किती लागल मी सांगू शकत नाही. म्हणून हा शेवटचा लढा किती दिवसात संपवायचा हे तुमच्या हातात आहे मायबाप हो. आमच्या अहिल्याबाईंच्या लेखी या ठिकाणी पल्लवीताई प्रातिनिधिक स्वरूपात आहेत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक अहिल्याबाईच्या लेखीला हात जोडून विनंती आहे की मावल्या हो, तुम्ही अहिल्याबाईंच्या लेखी आहे. इथं फोटो आहे हातात पिंड घेतलेला, पण हा फोटो हातात तलवार घेतलेला आहे. या जगात पहिली महिलांची फौज अहिल्याबाईंनी तयार केली होती. त्या अहिल्याबाईंच्या तुम्ही लेखी आहे, त्याच्यामुळे तुम्ही काही कमी नाही आणि तुम्ही मागं राहू नका. तुम्ही सुद्धा सर्वात पुढे मुंबईच्या दिशेनं निघा. मी खात्रीनं सांगतो, जर आपण एका दिवसात, मी ते म्हणलं की लढाया या लढण्या अगोदर सुद्धा चिंता येतात. मी खात्रीनं सांगतो, आजची तारीख आहे 4 तारीख. आपण 15 तारखेला सकाळी 10 वाजता जालन्यात ज्या ठिकाणी महाराज राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकरांचं नियोजित स्मारक आहे, तिथून आपण क्रांतीची एक ज्वाला पेटवली भाऊ. त्याच ठिकाणी मल्हारराव होळकर, अहिल्याबाई होळकर आपल्या या मल्हार मावळ्यांना, होळकरांच्या नररत्नांना वंदन करून 15 तारखेला 10 वाजता सकाळी आपण मुंबईच्या दिशेनं निघू. संध्याकाळी 15 तारखेला मुंबईच्या वेशीवर मुक्कामाला जाऊ आणि 16 मार्चला सकाळी 10 वाजता मुंबईच्या आझाद मैदानात पोहोचू. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, तुम्ही हा ट्रेंड जरी शिवकांत भाऊ आपण महिलारे साहेब चालू ठेवला मोबाईलवर, या मोबाईलच्या माध्यमातून जरी एक क्रांती घडली आणि प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये, मी नेहमी सांगत असतो, या मोबाईलमध्ये एवढी ताकद आहे की जालन्याचं सगळं आंदोलन फक्त मोबाईलनं मोठं केलं. मोबाईलनं आणि सोशल मीडियानं आनंद. म्हणून या मोबाईलमध्ये जर एक ट्रेंड चालवला पिवळा, तुम्ही आता आम्ही गुड मॉर्निंग, गुड नाईट, या नेत्याचा वाढदिवस, त्या नेत्याचा, बरं अरे फुसक्या सोडतात, मलवले लोकांचे फोन येतात, सुरेश भाऊ तुम्ही या विषयावर बोला, त्या विषयावर बोला. अरे बाबा या त्या विषयावर बोललं दिलीप भाऊ डायव्हर्ट होतं ना. किती प्रश्न आहेत तिथं. अरे दररोज सकाळ दुपार संध्याकाळ प्रश्नच प्रश्न आहेत समाजाचे. शेतकऱ्याचे आंदोलन आहे, विद्यार्थ्याचे, आमच्या मायमावल्यांचे वेगवेगळे प्रश्न आहे. बरं आपण नाही बोललो तर तिकडून बोंबाबोंब करते. आता काल त्या याचं बारामतीचं युनिव्हर्सिटीचं आता सुरेश भाऊन सांगितलं, आणखी कोणतरी सांगितलं. अरे बाबा तिथं वेगळ्या युनिव्हर्सिटीला नाव पहिले अहिल्याबाईंचं दिलेलं आहे, ते नाव फोडलं नाही, पण ट्रेंड गेला कधी 2 दिवस मीडियामध्ये, बाकीचे प्रश्न गेले कधी बाजूला.